मला तर मनापासून समाधान एवढ्यासाठीच आहे की आता जेव्हा मी कुलदीपच्या बाजूला बसलो होतो, एखाद्या व्यक्तीनं उद्योगमंत्री आल्यानंतर काही अन्य गोष्टींची चर्चा केली असते, पण कुलदीपनं माझ्या हातामध्ये चिठी दिली आणि या चिठीमध्ये नक्की शिवसेना भाजपचे उमेदवार म्हणून ते तुमच्या शहरामध्ये काय काय करणार आहेत आणि ते करण्यासाठी शासनानं त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. मला असं वाटतं की याच्यातच तुमचा विजय सापडेल. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी मला सांगितलं की मला उपजिल्हा रुग्णालय करायचं. त्यांनी दुसरं काय सांगितलं? शीळ भागातील कोकणी बाजारपेठेवर ट्रॅफिक जामचा जो काही परिणाम होतो तो मार्ग त्यांना खुला करायचा आहे. वारकरी दिंडीसाठी पालखी भवन करायचं आहे, फुटबॉलचं स्टेडियम करायचं आहे, ITIची नवीन बिल्डिंग करायची आहे, महिला बचत गटासाठी विक्री केंद्र करायचं आहे, खोपोली भाजी मार्केट त्यांना सुधारायचं आहे आणि आदिवासी बंधू भगिनींसाठी भवन देखील बांधायचं आहे आणि कला केंद्र देखील करायचं आहे. मी एवढं वाचल्यावर खात्रीलायक सांगतो की एवढं जर तुम्ही करू शकला तर पुढच्या 5 वर्षानं तुम्ही बिनविरोध करून द्या. आता आपल्या विरोधामध्ये कोण उभा आहे, कशासाठी उभा आहे याची चर्चा करण्याची अजिबात आवश्यकता नाही. जर आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, जर आपला देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे, जर RPIच्या नेतेमंडळींच्या नेतृत्वावर आपला विश्वास आहे, तर आपण समाजाची बांधिलकी ठेवून विकास कामं जर केली तर कुठची ताकद आणि कसली ताकद महायुतीच्या उमेदवारांना रोखू शकत नाही ही माझी 100% खात्री आहे. आपण जेव्हा स्वतंत्र विधानसभा लढत असतो किंवा युतीच्या माध्यमातून विधानसभा लढत असतो तेव्हा एकालाच आपण मतदान मागत असतो. परंतु सहकाराची निवडणूक असेल, पतसंस्थांची निवडणूक असेल किंवा आता असलेली नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक असेल, आपल्याला 10-10, 12-12 मतं ही आपल्याला मागायची आहे. प्रत्येक प्रभागामध्ये 2 मतं मागायची आहेत. तिसरं मत आपल्याला नगराध्यक्षाला मागायचं आहे आणि म्हणून व्यासपीठावरच्या मंडळीला म्हणून हात जोडून विनंती करायची आहे की आपण मतदान मागत असताना शिवसेना, भाजप आणि नगराध्यक्ष ही तिन्ही मतदान मागितली पाहिजे. तरच आपलं पॅनल निवडून येईल, तरच आपला नगराध्यक्ष मोठ्या फरकानं त्या नगरपालिकेकडून जाईल. त्याच्यामुळे आपल्यामध्ये अविश्वास असणं उपयोगाचं नाही. आपल्यामध्ये ठाम विश्वास असला पाहिजे, आपल्या नेतृत्वावर विश्वास असला पाहिजे आणि एक सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की या राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे नगरविकास मंत्री आहेत. त्याच्यामुळे तुमच्या खोपोली असेल, माथेरान असेल किंवा कर्जत असेल, या तिन्ही नगरपालिकेच्या विकासाची जबाबदारी ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः स्वीकारली आणि तोच संदेश घेऊन त्यांनी मला इथे पाठवलेला आहे. या तिन्ही नगरपालिकेचा विकासात्मक कार्यान्वयन करण्याची जबाबदारी स्वतः एकनाथ शिंदेने तर स्वीकारलेलीच आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील स्वीकारली. कधीतरी आपण सगळ्यांनी एकत्र बसून हा देखील विचार केला पाहिजे की ठीक आहे, खाली कदाचित समन्वय नसेल, खाली कदाचित एकामेकाबद्दल कृतज्ञता असेल, परंतु आपले पक्ष हे एकत्र येण्याची प्रक्रिया वर्षानुवर्ष पूर्वीची आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रमोद महाजन साहेब असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, त्यांनी ही युती मजबूत करण्याचा प्रयत्न केला, युती तयार केली. आज तुमचं अभिनंदन आहे की त्यांच्या स्वप्नात असलेली युती आज निदान या 3 मतदारसंघामध्ये झाली, या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये झाली आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी एक दिलानं काम केलं पाहिजे. एक दिलानं काम करत असताना आपला नक्की विरोधक कोण आहे हे शांतपणाने डोळे बंद करून विचार केला पाहिजे. माझं मित्र कोण आहे? मध्ये तर मागच्या कार्यक्रमाला माझे पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मित्र त्यांनी माझ्या हस्ते प्रवेश करून घेतला होता. आता मी महिलाजींना विचारलं, तो म्हटलं ते कुठं आहे? ते म्हटले आता पलीकडे गेले आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाले. मला काय कोणाचं सध्या करण्याचं झालं. त्याच्यामुळे ठीक आहे, पण जे गेले त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही. कुलदीप सारखा कार्यकर्ता अतिशय चांगल्या पद्धतीने शहराचा विकासाचा गाडा हाकेल आणि
आणि म्हणून त्याच्याकडे तुम्ही आशीर्वाद द्यावे आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावे ही विनंती करण्यासाठी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून आणि महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आज मी या खोपोलीमध्ये आलो. कसं आहे आमच्या प्रदीपचं काम कसं आहे, पण ज्या 4-5 ठिकाणी विचारलं तिथं रिझल्ट 100% आला. सगळ्यांनी सांगितलं की जे तुमचे नेते या ठिकाणी काम करतात हे विकासाची चर्चा करतात, तुमचे उमेदवार विकासाची चर्चा करतात. समोरचे कदाचित बदनामी करत असतील, समोरचे कदाचित तुमच्यावर टीका करत असतील, पण तुमचे उमेदवार आणि तुमचे नेते टीका न करता आम्हाला या शहरासाठी काय करायचं आहे हे माथेरानला देखील सांगतात, इथं देखील सांगतात आणि कर्जतला देखील सांगतात. अशा पद्धतीनं तुमची विकासात्मक युती झाली असं लोकांनी सांगायला सुरुवात केली. त्याच्यामुळं महेंद्र शेठ तुम्ही केलेले विकासाचे सगळे प्रकल्प असतील, तुम्ही आणलेले 135 कोटी रुपये असतील, आदरणीय आप्पांनी स्वतःचा मतदारसंघ म्हणून या भागामध्ये रेल्वेचे सोडवलेले प्रश्न असतील, माझ्याकडनं जो रासायनिक प्रकल्प येत होता त्याला स्थगिती देखील आप्पांनी घेतली. हे सगळं कशासाठी आपण करतोय तर माझ्या शहरातला नागरिक हा अतिशय सुखानं राहायला पाहिजे, आनंदानं राहायला पाहिजे आणि कायमस्वरूपी त्याच्या चेहऱ्यावर आमच्या महायुतीच्या मार्फत हास्य असलं पाहिजे. त्यासाठी आमची नेते मंडळी प्रामाणिकपणाची उपाययोजना करतात. पण आजची संख्या जर बघितली आणि या प्रत्येकानं 50-50 मतं आणली आणि त्या 50चं मतदान करून घेतलं तर समोरच्या अवैध युतीचं डिपॉझिट देखील राहणार नाही. माझ्या मतदारसंघातील खोपोली, माथेरान, कर्जत यातील नगरपालिकांच्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी आज खोपोली येथे आपण उपस्थित राहिले आहे. मी मनापासून आपल्या या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहे. परंतु खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि एकत्रपणे या निवडणुकीला सामोरं जात आहोत. ज्या पद्धतीचा मागच्या 5 वर्षामध्ये या खोपोली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातूनच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री असताना जेवढी विकास कामे या मतदारसंघामध्ये आली त्या जवळजवळ 135 कोटीची कामं या खोपोली शहरामध्ये मागच्या 5 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी केली आणि खऱ्या अर्थाने खोपोलीच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साऱ्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीला सर्वात जास्त निवेदनाचं काम खोपोली शहराने या ठिकाणी केलं आणि या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून देण्यासाठी खोपोलीच्या जनतेचा सिंहाचा वाटा असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. अशा पद्धतीचं सगळं सहकार्य खोपोलीच्या जनतेने विधानसभेला त्या ठिकाणी केलं. आज नगरपालिकेच्या निवडणुकीला खोपोलीच्या सामोरं जात असताना या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार कुलदीपजी शेंडे अतिशय संपूर्ण शेंडे परिवार हा राजकीयदृष्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीचं काम खोपोली शहरामध्ये त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. कुलदीपजींनी अगोदर त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि आज खोपोलीचे नगराध्यक्ष म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना या ठिकाणी आम्ही अभिमानाने सांगेल की येत्या 2 तारखेला मतदान या ठिकाणी होणार आहे आणि 3 डिसेंबरला खोपोली नगरपालिकेवर शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचा बळा पडल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास आमच्या सगळ्यांनी